इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. आखाती देशाकडून पश्चिम आशियाच्या इतर देशांना कच्चे तेल तसेच नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जातो. परंतु इराणने होर्मुझची सामुद्रधनी बंद केल्याने भारतापुढेही इंधन तुटवड्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. भारतात LNGची टंचाई भासत आहे. होर्मुझची सामुद्रधनी बंद झाल्यानंतर भारतात LPGचा भाव 60 रुपयांनी वाढला आहे. दुसरीकडे गॅस सिलेंडर बुक करूनही लोकांना वेळेवर गॅस मिळत नाही. याच कारणामुळे आता आम्हाला वेळेवर गॅस मिळत नसेल तर तक्रार कुठे करायची असे विचारले जात आहे. म्हणूनच नागरिकांनी गॅस सिलेंडरच्या बाबतीत तक्रार कशी आणि कुठे करायची याबाबत आपण जाणून घेणार आहोत. आता 45 दिवसांनी बुक करता येणार सिलेंडर. भारत सरकारने LPG गॅस सिलेंडर बुक करण्याच्या कालावधीत वाढ केली आहे. आता एक गॅस बुक केल्यानंतर दुसरा गॅस बुक करायचा असेल तर त्यासाठी 25 दिवस थांबावे लागणार आहे. अगोदर ही मर्यादा 21 दिवसांची करण्यात आली होती. दुसरीकडे ही सीमा ग्रामीण भागात 45 दिवस होती. कुठे कुठे तर गॅस सिलेंडर हवे असेल तर आणखी पैसे द्या अशी मागणी वितरकाकडून केली जात आहे. काळ्या बाजारातही गॅस सिलेंडरची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. LPG गॅससाठी खालील हेल्पलाईन नंबर आहेत. HP गॅस ग्राहकांना आपली तक्रार दाखल करायची असेल तर ते 1800 23 33 555 टोल फ्री या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. 94 93 60 22 22 HP एनीटाईम LPG हा देखील एक हेल्पलाईन क्रमांक आहे. भारत गॅसच्या ग्राहकांना सिलेंडर मिळण्यास अडचण येत असेल तर ते 1800 22 43 44 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करू शकतात. हा संपर्क क्रमांक टोल फ्री आहे. भारत गॅसचा 77 15 01 23 45 LPG बुकिंग हा देखील एक हेल्पलाईन क्रमांक आहे. इंडियन गॅसच्या ग्राहकासाठी 1800 23 33 555 हा टोल फ्री क्रमांक तसेच 77 18 95 55 55 हा बुकिंग आणि तक्रार करण्यासाठीचा क्रमांक आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.